राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत असलेल्या आणि गुन्हेगारी प्रकरणांनी गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अल्पवयीन महिलेस घरातून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता। या प्रकरणी आता महिला आयोगाने दखल घेतली आहे। बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील महिला रात्री घरी झोपलेली असताना घरातून उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून रात्रभर गावच्या चावडीवर बांधून ठेवल्याची बातमी माध्यमातून समोर आली होती। राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून तपास अधिकाऱ्यांशी आता फोनवरून संवाद सुद्धा साधलाय। आता पीडित अल्पवयीन महिलेच्या विवाहावरूनही गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेत। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रकरणाचे तपास अधिकारी अतुल कुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या। सद्यस्थितीमध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वैभव पटेकर याला अटक सुद्धा करण्यात आली आहे। या तपासादरम्यान पीडित मुलीचा गेल्याच वर्षी बालविवाह लावून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले। या बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही रुपाली चाकणकर यांनी दिलेत। आता या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस प्रशासनाला दिलेत। 10 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली होती। मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला। त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले। त्यानंतर तिला गावाजवळच असलेल्या नदी पात्रात नेत तिच्यावर अत्याचार केलाय। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेनंतर आरोपीने पीडित महिलेला गावातील चावडीत आणून दोरीनं आणि कपड्यानं बांधून ठेवलं आणि तिथून पसार झाला। काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी आवाज दिला, मात्र सुरुवातीला कोणीही मदत केली नाही। नंतर तिच्याच नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला तिथून सोडून घरी नेलं। घटनेनंतर आरोपीच्या भीतीमुळे पीडितेने 2 दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता। मात्र शेवटी तिने हिम्मत केली। आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार सुद्धा दाखल केली आणि त्यानंतर आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली असून सध्या तो 17 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।